या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ जगताप यांचंही या ठिकाणी नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। या ठिकाणी ग्रामपंचायत पंचायत राज विभागाचे जिल्हा संयोजक जवळार गावचे विद्यमान सरपंच सोमनाथजी कनसे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याचबरोबर पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य भाजपाचे नेते गिरीशप्पा जगताप यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही या नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। पंच 1 मिनिट सामना थांबवा। पंचांना विनंती आहे की 1 मिनिट जरा सामना थांबवायचा आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय वासुदेव नाना काळे यांचे या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष असे स्वागत। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे पुरंदर हवेलीचे निवडणूक प्रमुख सन्माननीय बाबाराजे जाधवराव यांचे या ठिकाणी नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय निलेश भाऊ जगताप, गिरीशप्पा जगताप, सोमनाथजी कनसे, आनंद भैया जगताप या सर्वांचं नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आहे। पाहुण्यांना विनंती आहे, या ठिकाणी सामना फायनलचा सामना आपल्या शुभ हस्ते लावायचा आहे, तरी पाहुण्यांची ओळख करून घ्यायची। संदीपजी कटके, हनुमानजी साळुंके, जालिंदर वाडकर, नवनाथजी कटके। फायनलचा सामना नवमहाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी वर्सेस चंदूकाका जगताप सासवड यांच्यामध्ये खेळला जातोय। दरम्यान या सामन्याचे नाणेफेक होते। सन्माननीय पाहुण्यांना विनंती आहे की व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। पंच सामना चालू करायचा आहे। या ठिकाणी पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांचा सत्कार पुरंदर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दिलीपप्पा कटके यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो।
त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक बाबाराजे जाधवराव यांचा सन्मान आस्करवाडी गावचे माजी आदर्श सरपंच जालिंदरजी वाडकर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष निलेश भाऊ जगताप यांचा सत्कार हनुमंत कामटे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष बिवरी यांच्या वतीने होतोय. पुणे जिल्हा भाजपाचे सरचिटणीस आकाशजी कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी आस्करवाडी गावचे विद्यमान सरपंच जालिंदरजी वाडकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. ॲडव्होकेट गोविंदजी देवकाते यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा बिवरी तंटामुक्तीचे विद्यमान अध्यक्ष हनुमंतांना कामटे यांच्या शुभ हस्ते होत आहे. जवळा रुजनगावचे विद्यमान सरपंच आणि पंचायत राजचे पुणे जिल्ह्याचे संयोजक सोमनाथजी कनसे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तर सन्मान देण्यासाठी नवनाथजी कटके बिवरी सोसायटीचे माजी चेअरमन यांना विनंती आहे, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. उत्कृष्ट पकड नव महाराष्ट्र कबड्डी संघाची पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुरंदर आणि नव महाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जे भव्य दिव्य कबड्डी सामने झाले, या कबड्डी सामन्याच्या बक्षीस वितरणासाठी सन्माननीय वासुदेव नाना काळे, बाबाराजे जाधवराव, निलेशजी जगताप, सोमनाथजी कनसे, गिरीशप्पा जगताप या सर्व पदाधिकाऱ्यांचं बिवरी ग्रामस्थांच्या वतीनं, बिवरी ग्रामपंचायतच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. अंतिम सामन्याची लढत नव महाराष्ट्र कबड्डी संघ बिवरी विरुद्ध चंदूकाका जगताप कबड्डी संघ सासवड. संदीप गोपने व्यासपीठावरती यायचे.
नवमहाराष्ट्र कबड्डी संघ 4, चंदूकाका कबड्डी संघ 3. अतिशय उत्कृष्ट अशी पकड नवमहाराष्ट्र संघाने केलेली आहे. नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचा अतिशय उत्कृष्ट असा प्लेयर महेश वाडकर खरं तर अतिशय सुंदर अशी चढाई करतोय आणि नवमहाराष्ट्र कबड्डी संघ 5 आणि चंदूकाका कबड्डी संघ 3 या नवोचषक 2024 भारतीय जनता युवा मोर्चा पुरंदर व नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ भिवरी या कबड्डी सामन्यांसाठी जे प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं होतं पुरंदर हवेली विधानसभेचे निवडणूक प्रमुख माननीय बाबाराजे जाधवराव यांच्याकडून 21,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आलं. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांक पुरंदर तालुका भाजपाचे अध्यक्ष निलेश भाऊ जगताप यांच्याकडनं 15,000 रुपयाचं बक्षीस रोख रक्कम देण्यात आली. त्यानंतर तृतीय क्रमांक समीरजी तरवडे आणि अमित भाऊ दुरकर हे रोख रक्कम 11,000 रुपये यांच्याकडनं देण्यात आलं. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांक जालिंदर वाडकर आदर्श सरपंच आस्करवाडी यांच्याकडून 9,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. त्याच्यानंतर उद्घाटन सामन्यासाठी श्री योगेश बापू काळे सरपंच दिवे पंचकृषी यांच्याकडनं 7,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. प्रेक्षणीय सामना मुलींचा यासाठी संजय काका निगडे संचालक खरेदी विक्री संघ यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं. त्याच्यानंतर अष्टपैलू खेळाडू दादासाहेब कटके आदर्श शिक्षक यांच्याकडून 2,000 व चषक देण्यात आलं. त्याच्यानंतर उत्कृष्ट रायडर 2,000 रुपये रोख रक्कम मारुतीनाना कटके यांच्याकडून देण्यात आलं. त्याच्यानंतर उत्कृष्ट अशी पकड सौजन्य रवींद्र निवृत्ती कटके यांच्याकडनं रोख रक्कम 2,000 रुपये देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर ट्रॉफी सौजन्य श्री दिलीपाप्पा कटके अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा पुरंदर तालुका यांच्याकडून देण्यात आलं. त्यानंतर यूट्यूब सौजन्य श्री संदीप दादा कटके सरचिटणीस भाजपा पुरंदर तालुका व योगेश कटके अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी भिवरी यांच्याकडून देण्यात आलं. मंडप सौजन्य श्री गोरक्षट फडतरे कानिपनाथ अर्थ मोर्स बोबगाव यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. पंचमानधन सौजन्य श्री मारुतीनाना कटके अध्यक्ष गोसाबातूर मंडळ भिवरी उत्तम निवृत्ती कटके माजी अध्यक्ष गोसाबातूर मंडळ भिवरी आणि किरण शांताराम कटके संचालक भिवरी वितकारी सोसायटी यांच्याकडनं देण्यात आलं. त्यानंतर खेळाडूंसाठी भोजन सौजन्य श्री संदीप रामदास जगदाळे शिवसमर्थ केटरस गराडे मटवाडे सर्व थोर देणगीदारांचे भारतीय जनता युवा मोर्चा पुरंदर व नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ भिवरी यांच्याकडून खूप खूप धन्यवाद. अतिशय रंगतदार सामना नवमहाराष्ट्र कबड्डी संघ भिवरी आणि चंदूकाका कबड्डी संघ सासवड अतिशय उत्कृष्ट अशी अतिशय उत्कृष्ट अशी पकड. खरं तर जर्सी नंबर 2चा खेळाडू आविष्कार दिघे अतिशय खूप चांगला प्रयत्न होता परंतु त्याला अपयश आलंय. शुभम गायकवाड यांची उत्कृष्ट अशी चढाई. शुभम गायकवाड हा भिवरीचाच खेळाडू आहे. तो उत्कृष्ट असा दोन्ही संघांचे समान गुण झालेले आहेत. दोन्ही संघाचे 6-6 गुण. नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचा उत्कृष्ट असा खेळाडू महेश वाडकर अतिशय उत्कृष्ट अशी चढाई करताना खरं तर महेश्वरच संघाची धोरा अवलंबून आहे. मध्यंतरानंतर दोन्ही संघाचे समान असे गुण 6-6. अतिशय उत्कृष्ट असा सामना नवमहाराष्ट्र कबड्डी संघ भिवरी आणि चंदूकाका कबड्डी संघ सासवड दोन्ही संघ हे नावाजलेले आहेत या पंचक्रोशीमध्ये. खरं तर आज आपण 16 निमंत्रण सामन्यांना या स्पर्धेसाठी बोलवलं होतं. ही स्पर्धा अतिशय उत्कृष्ट अशी शांततेने पार पडलेली आहे. खरं तर सर्व खेळाडूंचं खूप 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 असं धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवला. हार जीत ही
प्रत्येक क्षेत्रामध्ये हार किंवा जीत असतेच, परंतु आपला खेळ कशा प्रकारे खेळला जातो हे खरंच या खेळाडूंकडून खूप मोठं उदाहरण आहे. माननीय पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे प्रथमच भिवरी या गावामध्ये त्यांचा येण्याचा योग आलाय. खरं तर नानांच्या उपस्थितीत आपण फायनलची मॅच पाहतोय. एवढ्या उशिरा म्हणजे रात्रीच्या 1 वाजता जिल्ह्याचे अध्यक्ष बक्षीस वितरणासाठी आणि आमचे नेते बाबासाहेब जाधवराव या ठिकाणी आलेत. खरं तर खूप मनापासून धन्यवाद. अशीच जर प्रत्येकाने काम केलं तर खरंच कार्यकर्त्यांना खूप उत्साह मिळतो. नेत्यांनी उत्साह दाखवला तर कार्यकर्त्यांना उत्साह येणार आहे. उत्कृष्ट अशी चढाई दोन्ही संघाचे 6 गुण. शुभम गायकवाड चंदू काका कबड्डी संघाचा उत्कृष्ट असा प्लेयर, उत्कृष्ट अशी चढाई आणि त्यांनी यश मिळवलंय. चंदू काका कबड्डी संघ 7, नवमहाराष्ट्र कबड्डी संघ 6. नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचा युवा खेळाडू प्रणव कटके भिवरीच्या एकाच संघामध्ये 2 सख्खे भाऊ खेळत आहेत. शुभम गायकवाडची उत्कृष्ट अशी चढाई. चांगला प्रयत्न परंतु तो अपयशी. महेश वाडकर नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचा उत्कृष्ट असा चढाई प्लेयर. उत्कृष्ट अशी पकड. चंदू काका कबड्डी संघ 8, नवमहाराष्ट्र कबड्डी संघ भिवरी 6. नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचे कोच संदीपजी गोपने आपण स्टेजवरती यावं. शुभम गायकवाडचा उत्कृष्ट असा प्रयत्न आणि त्यांना 1 पॉइंट घेण्यामध्ये यश. 10-6 सासवड 10 भिवरी 6. शुभम गायकवाडची उत्कृष्ट अशी चढाई. शुभमने मागील 2 पॉइंट. शुभम गायकवाडला 2 पॉइंट. चंदू काका कबड्डी संघ 13, नवमहाराष्ट्र कबड्डी संघ 6. नवमहाराष्ट्र कबड्डी संघाचा उत्कृष्ट असा प्लेयर आविष्कार दिघे उत्कृष्ट असा चढाई करण्याचा प्रयत्न.
उत्कृष्ट अशी पकड. चंदू काका कबड्डी संघ 15, नव महाराष्ट्र कबड्डी संघ 6. संदीप गोपने संदीप गोपने स्टेजवरती या. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष माननीय वासुदेव नाना काळे हे आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील.
यानंतर आज आपल्या बिहुरीमध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नमो चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिशय रोमहर्षक अशा प्रकारचा अंतिम सामना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. खरं तर ग्रामीण भागात अशा प्रकारचे कबड्डी सामने बऱ्याच वेळा पाहायला मिळतात, परंतु सासवड चंदूकाका जगताप कबड्डी संघ आणि नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ यांच्यातला अंतिम सामना अतिशय अटीतटीचा झाला. आणि अशा सामन्याच्या माध्यमातून खरं तर खेळाचे आणि क्रीडाप्रेमी या ठिकाणी उपस्थित होतो. आम्ही असा सामना पाहायला मिळाला आणि ह्या दोन्ही संघांनी जो खेळ केला त्याबद्दल दोन्ही संघाचं एक संघ हारतो एक जिंकतो